दिघोरी चौक स्थित रूट 49 बार एंड रेस्टोरेंट में 30 दिसंबर की रात उस समय अफरा तफरी मच गई जब कुछ असामाजिक तत्वों ने काउंटर पर आकर बिना कारण गाली गलौज और वाद विवाद शुरू कर दिया। तनावपूर्ण माहौल के चलते कई ग्राहक डरकर बार छोड़कर चले गए। घटना के बाद बार संचालक गौरव तलमली की शिकायत पर सक्करदरा पुलिस स्टेशन में 2 आरोपियों समेत अन्य के खिलाफ एफआईआर दर्ज की गई है। पुलिस ने फिरोज खान उर्फ आबू खान, अजीज खान का नाम शामिल किया है, जबकि उनके खिलाफ कोई प्रमाण नहीं है। मामले से बरी करने के लिए बार संचालक ने शपथ पूर्वक प्रतिज्ञा पत्र देकर संबंधित अधिकारियों से उनका नाम हटाने का अनुरोध किया है। सध्या गौरवनीय घटनेबद्दल सगळं काही स्पष्टपणे टाकलेलं आहे, सांगितलेलं आहे की 30 तारखेला जी घटना झाली होती हे काही असामाजिक तत्व असतात जे हे सगळे गोष्टी करतात आणि ते तिकडे बार काउंटरला जेव्हा दारू प्यायला आले त्यावेळेस त्यांनी बिल जास्त आल्यामुळे ते भांडण त्यांनी स्टार्ट केलं आणि बिल आल्यामुळे त्यांना ते बिल द्यायचं नव्हतं म्हणून कसं तरी ते भांडण करून तिकडून निघण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि यांनी गौरवनी तिकडे स्पेसिफिकली 3 लोकांचं नाव त्याच्यामध्ये दिलेलं होतं। त्याच्यात अब्दुल सत्तार उर्फ टिर्री, परवेज आणि त्याच्यानंतर लास्ट अब्दुल गफ्फार, हे 3 लोकच होते त्यावेळेस। ते स्पेसिफिकली व्हिडिओमध्ये पण दिसत आहे आणि व्हिडिओ जे आहे ते ऑलरेडी डिपार्टमेंटला पण देण्यात आलेला आहे। आता याच्यामध्ये आमचं पत्र परिषद घेण्याचा एकच उद्देश होतं की ज्याच्या न कारणास्तव कोणाचं नाव याच्यामध्ये जर येत आहे तर हे आपण त्याच्यामध्ये याच्यासाठीच घेतलेलं आहे की त्याचं नाव याच्यामधून काढण्यात यावं आणि विनाकारण कोणाला पण याच्यामध्ये फसवण्यात नाही। चौकशीमध्ये हे नाव समोर आलंय का? चौकशी ते डिपार्टमेंटची पार्ट आहे, ते त्यांना विचारा की चौकशी त्यांनी काय केली आहे काय नाही केलेली आहे। चौकशी केली असती तर बहुतेक मला नाही वाटत की ज्यांच्याकडे व्हिडिओ फुटेज आहे सगळं काही आहे आणि त्यांनी यांचं नाव टाकायला पाहिजे मग कोणाचं। धन्यवाद। ॲडव्होकेट फाजिल चौधरी। आज तुम्ही पत्र परिषद घेतली आहे, काय नेमकं त्या मागचं कारण आहे काय तुम्ही सांगाल? या पत्रकार परिषदच्या पाठीमागे एकच हे आहे की हे आबू खानचं नाव जे आलं आहे हे याच्यात आलं नाही पाहिजे नव्हतं, कारण की जे गुन्हा झाले जे गुन्हेगार आहे त्यांचं नाव असलेलं पाहिजे। कारण माझ्याकडे जे गुन्हा झाला आहे जे म्हणजे व्हिडिओमध्ये त्याच लोकांचं नाव आलं पाहिजे, कारण आबू खानसोबत माझा काही संबंध नाही आहे, ना फोन कॉल झालाय ना काही नाही। तुमच्या दुकानामध्ये कोणत्या तारखेला काय घटना झाली होती आणि त्यानंतर तुम्ही कंप्लेंट केली, काय घटना झाली होती आधी हे सांगा। 29ची रात्री होती, म्हणजे 30 तारीख लागली होती, 12:30 वाजताची घटना आहे। त्या दरम्यान हे 3 व्यक्ती आले, हे तिघांमधल्या एका व्यक्तीने माझ्यासोबत शिवागाळ केली। त्या दरम्यान मी कंप्लेंट दर्ज केली त्याबद्दल। काय म्हणतो ते एकच म्हणणं होतं की त्यांचं कि बिल क्यों इतना आ गया, बोला जितना बिल है उतना ही लेंगे ना दादा, इसमें क्या है, बस त्याच्यावरून शिवागाळी चालू केली माझ्यावर की तू ज्यादा की बात करता हे करता। बोला ज्यादा की बात क्या करना है बोला उसमें। बरं, ते हे आरोपी कोण होते आणि किती होते आणि त्यांचं नाव काय? एकाचं नाव होतं आपला परवेज मिर्जा आणि दुसऱ्याचं नाव होतं गफ्फार, तिसऱ्याचा जो इस्मान जो होता त्याचं नाव नाही माहित मला आता, पण चौथा जो अब्दुल सत्तार आहे। 4 आरोपी होते, हे 3च होते अच्छा तसं एक प्रकार। पण तुमच्या कंप्लेंट मध्ये तर आबू खानचं सुद्धा नाव होतं? नाही, आबू खानचं काही हे नाही। बरं, तर मग तुमचं आता काय म्हणणं आहे? माझं एकच म्हणणं आहे की जे कंप्लेंट मी दर्ज केली आहे त्याच्यातून आबू खानचं नाव वगळण्यात यावे आणि जे आरोपी आहे जे व्हिडिओमध्ये दिसत जातात त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। लोकवाहिनी न्यूज के लिए अविनाश तोतड़े की रिपोर्ट।